नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊया की अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4600 ते 4800 च्या दरम्यान दिसत आहे। बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव याच लेवलला आहे। काही बाजार समित्यांमध्ये 50 ते 100 रुपयांची वृद्धी आपल्याला दिसू शकते। म्हणजे काय की काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4600 ते 4900 च्या दरम्यान सुद्धा असू शकतो। पण 1 तारखेचा जर विचार केला तर 1 तारखेनंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे। त्यामुळे नवीन हंगामामध्ये सोयाबीनची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे। शिवाय 1 तारखेनंतर अर्जेंटिनाची सोयाबीन निर्यात भयंकर घटणार आहे आणि कुठेतरी याचा अनुकूल परिणाम सोयाबीनच्या भावावरती होताना दिसणार आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं मित्रांनो, तर या ठिकाणी अमेरिकेची सोयाबीन निर्यात देखील घटणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये सोयाबीन वापर प्रचंड वाढणार आहे। यामुळे काय होणार आहे मित्रांनो की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये तफावत दिसणार आहे। आता या तफावतीचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार। शिवाय जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे बाजारभाव यामुळेही सुधारताना दिसणार, कारण सोयाबीनचा बाजारभाव आता जागतिक स्तरावरती असू द्या, अन्यथा देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव निच्चांकी स्तरावरती, म्हणजे इथून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणाच होण्याची शक्यता आहे। आणि यामुळे मित्रांनो 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचे बाजारभाव। आणि या बदलामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा 5000 पार आणि त्यानंतर 5200 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे विक्रीचा विचार ज्यावेळेस आपल्या मनात येईल ते एक गोष्ट लक्षात घ्या, 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जसा 5000च्या भावाला गवस निघालेल तिथं 25% सोयाबीनची विक्री करा। शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने विक्री, ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। YouTubeवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।